कुठल्याही प्रकारचे जगातल्या कुठल्या देशांचे दाखले द्यायचे. पुतीननी असं केलं, रशियाने तसं केलं. अरे त्यांचं किंवा अमेरिकेत ईव्हीएम वापरलं जात नाही. अमेरिकेमध्ये बॅलेट पेपर वापरला जातो. परंतु ट्रम्प मागं गेल्या 4 वर्षापूर्वी पडले, पराभूत झाले, ह्यावेळेस निवडून आले. अशा गोष्टी चालतात. शेवटी जनतेच्या लोकशाही आहे. जनतेच्या मनामध्ये जे काही असतं ते जनता जनार्दन ठरवत असतं. आम्हाला त्याच्यामध्ये कुणी कसलंही आंदोलन केलं तर सर्वोच्च आहे. एक तर इलेक्शन कमिशनने सांगितलं की आमचा पूर्ण त्याच्यावर विश्वास आहे. दुसरी गोष्ट, आपण सुप्रीम कोर्टाला ते देतील तो निर्णय अंतिम मानतो. त्यांनी सांगितलं की हे बरोबर आहे. बाकीच्या याला मी तुम्हाला काय सांगतो, त्या लोकांचे दारुण पराभव झालेले आहेत. आणि मग ते दारुण पराभव झाले असताना कसं सांगायचं की आपला दारुण पराभव झाला म्हणून कुणाच्या तरी माथी ते मारायचं. ह्या ईव्हीएममुळं आमचा फार चांगला रिझल्ट लागला असता, पण ईव्हीएमनी आम्हाला हे केलं. ईव्हीएममुळं आमची ही वेळ आमच्यावर आली असं काहीतरी सांगायचं. आणि आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना थोडंसं नाही आपले लीडर आपल्याकरता काहीतरी भांडतायत असा केविलवाणा प्रयत्न करायचा. ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे, त्यांनी काय करावं काय नाही. पण बहुतेकांचा ईव्हीएमवर विश्वास आहे आणि सुप्रीम कोर्टाने पण काल ऐकवलं. उद्या 28 तारीख 29 मंथ एंड पर्यंत 30 तारखेपर्यंत व्हायला पाहिजे. 30 किंवा 1 असं वेळ होईल. 30 किंवा 1. रोहित पवारांचा प्रश्न विचारतो. रोहित पवार म्हणले आत्ताच अजितदादांना मुख्यमंत्री करा, नंतर संधी मिळणार नाही, माझे त्यांना शुभेच्छा. बाकीच्यांनी फुकटचा सल्ला द्यायचं काही कारण नाही. आम्ही आणि आमचा पक्ष, आमचे सगळे कार्यकर्ते, सगळे आमदार, सगळे अध्यक्ष